नमस्कार मंडळी, आजपासून मंगळागौरला सुरुवात झालेली आहे. पूजेसाठी फक्त ही वेळ टाळा. शुभमुहूर्त कोणता आहे, सोपी पूजा पद्धत, धार्मिक महत्त्व आणि पौराणिक कथा. मंगळागौरचा सण आजपासून सुरू होते. याचे धार्मिक महत्त्व काय आहे, पूजा पद्धत, तिथी, पौराणिक कथा हे सर्व काही आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. मैत्रिणींनो, श्रावण महिना सुरू झाला की विविध सणांची रेलचेल सुरू होते. अशात महिलांना वेध लागतात ते म्हणजे मंगळागौरचे. वैदिक पंचांगानुसार आज म्हणजेच 18 ऑगस्ट 2026 श्रावणातील पहिलाच मंगळवार. आजपासून मंगळागौर व्रताला सुरुवात झाली आहे. मंगळागौर हा श्रावण महिन्यातील सर्वात महत्त्वाच्या व्रतांपैकी एक मानला जातो. हे व्रत देवी पार्वती यांना समर्पित असून विशेषतः विवाहित महिलांसाठी याला मोठं धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. महाराष्ट्रात मंगळागौर हा केवळ धार्मिक विधी नसून स्त्री शक्ती, कौटुंबिक ऐक्य आणि सांस्कृतिक परंपरेचा उत्सव म्हणून साजरा केला जातो. मैत्रिणींनो, या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त, धार्मिक महत्त्व काय आहे, पूजा पद्धत, तिथी, पौराणिक कथा सर्व काही आजपासून मंगळागौर व्रताला सुरुवात आपण करणार आहोत. बघा, धार्मिक मान्यतेनुसार श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी मंगळागौरीचं व्रत आणि पूजन करण्याची परंपरा आहे. हे व्रत विशेषतः विवाहित महिलांकडून पतीच्या दीर्घायुष्यासाठी, सुखी वैवाहिक जीवन आणि कुटुंबाच्या समृद्धीसाठी केलं जातं. महाराष्ट्रातील पंचांगानुसार 2026मध्ये मंगळागौर 18 ऑगस्टपासून सुरू होईल. या व्रताचे एकूण 4 मंगळवार येतात. श्रावण महिना 13 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर 2026 या कालावधीत असल्यानं मंगळागौरीचं व्रत पुढील 4 मंगळवारी केलं जाईल. यंदा 2026मध्ये महाराष्ट्रात मंगळागौरीचं व्रत एकूण 4 दिवस असेल. 18 ऑगस्ट 2026 पहिली, 25 ऑगस्ट 2026 दुसरी, 1 सप्टेंबर 2026 तिसरी आणि 8 सप्टेंबर 2026 चौथी मंगळागौर. मंगळागौरी पूजेचा शुभ मुहूर्त म्हणजे महाराष्ट्र पंचांगानुसार आज मंगळवार 18 ऑगस्ट 2026 रोजी श्रावणातील मंगळागौरी व्रत आहे. महाराष्ट्रातील पंचांगानुसार आज शुक्ल पक्ष षष्ठी तिथी सायंकाळी सुमारे 5:50 आहे. त्यानंतर सप्तमी तिथी सुरू होते. श्रावण शुक्ल षष्ठी सायंकाळी 5:50 अभिजित मुहूर्त आहे. दुपारी 12:12 ते 1:03 राहू काळ असणार आहे. तसंच दुपारी 3:30 पासून ते दुपारी 5 सायंकाळी 5 या काळात पूजा सुरू करणं टाळावं. त्यामुळं पूजा करण्यासाठी 12:12 दुपारी ते 1:03 दुपारी हा अभिजित मुहूर्त विशेष शुभ मानला जातो. मंगळागौरी व्रत कधी करतात? विवाहानंतरची पहिली 5 वर्ष हे व्रत करण्याची परंपरा आहे. धार्मिक मान्यतेनुसार श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी मंगळागौरीचं व्रत केलं जातं. अनेक कुटुंबात विवाहानंतरची पहिली 5 वर्ष हे व्रत करण्याची परंपरा आहे. काही महिला आयुष्यभरही हे व्रत पाळतात. धार्मिक मान्यतेनुसार देवी गौरी या सौभाग्य, समृद्धी, सुख आणि शक्तीचं प्रतीक आहेत. श्रद्धेने मंगळागौरीची पूजा केल्यास वैवाहिक जीवनात आनंद होतो, कुटुंबात सुखशांती आणि मनोकामना आपल्या पूर्ण होतात अशी श्रद्धा आहे. अनेक कुटुंबात 5व्या वर्षी उद्यापन करण्याची सुद्धा प्रथा आहे. उद्यापनामध्ये विशेष पूजा, सुवासिनींचं पूजन, वाण देणं आणि देवीप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते. त्यानंतर काही महिला व्रत थांबवतात तर काही जणी श्रद्धेनुसार आयुष्यभर मंगळागौरीची पूजा करत राहतात. मंगळागौर पूजाविधी काय आहे बघा. सकाळी स्नान करून स्वच्छ किंवा शक्य असल्यास नवीन वस्त्र परिधान करावं. पूजास्थान स्वच्छ करून माता गौरीची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापित करावी. हळद, कुंकू, अक्षदा, फुले, हार, फळे आणि नैवेद्य अर्पण करावा. तुपाचा दिवा लावावा, धूप लावावा, मंगळागौरी व्रत कथा वाचावी किंवा ऐकावी आणि शेवटी आरती करून माता गौरीला नमस्कार करावा. शक्य असल्यास गरजू महिलांना वाण किंवा दान द्यावं. मंगळागौरी पूजेत काय अर्पण करतात तर हळदी कुंकवाला किंवा पिवळी फुले, फळे आणि मिठाई, नारळ, विड्याची पाने आणि सुपारी, पंचामृताचा दिवा या वस्तू
मंगळागौरीच्या पूजेमध्ये असतात. मंगळागौरीच्या दिवशी खेळ का खेळतात? तर महाराष्ट्रात मंगळागौरीच्या पूजेनंतर महिलांच्या पारंपरिक फुगड्या, झिम्मा, पिंगा आणि इतर पारंपरिक खेळ खेळण्याची प्रथा आहे. यामुळं महिलांमध्ये आनंद, एकोपा आणि सामाजिक बंध अधिक दृढ होतात असं मानलं जातं. यानंतर आपण पाहूया मंगळागौरीची पौराणिक कथा काय आहे ते. तर बघा मैत्रिणींनो, मंगळागौरी व्रताशी संबंधित कथा म्हणजे स्कंद पुराणासह विविध व्रतकथांमध्ये प्रचलित आहे. या कथेनुसार देवी पार्वतीच्या कृपेने एका तरुणाचे अल्पायुष्य टळते आणि त्याला दीर्घायुष्य प्राप्त होतं. त्यामुळं हे व्रत अखंड सौभाग्य आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी विशेष मानलं जातं. प्राचीन काळी एका नगरात एक श्रीमंत व्यापारी राहत होता. त्याच्याकडे भरपूर धनसंपत्ती होती, परंतु त्याला अपत्य नव्हतं. अनेक वर्ष भगवान शिव आणि माता पार्वतीची भक्ती केल्यानंतर देवी त्याच्यावर प्रसन्न झाल्या. देवीनं व्यापाऱ्याला 2 पर्याय दिले: अल्पायुषी पण गुणी पुत्र किंवा दीर्घायुषी कन्या. व्यापाऱ्यानं गुणीपुत्राची इच्छा व्यक्त केली. काही काळानं त्याला पुत्ररत्न प्राप्त झालं. त्या मुलाचं नाव शिव, काही कथांमध्ये वेगळं नावही आढळतं, ठेवण्यात आलं होतं. मात्र त्याच्या जन्मावेळीच त्याचे आयुष्य 16 वर्षाचे असल्याचं सांगण्यात आलं. मुलगा मोठा झाल्यावर त्याचा विवाह एका सद्गुणी आणि शिवभक्त मुलीशी झाला. ती माता गौरीची निष्ठेने पूजा करत असे आणि मंगळागौरीचं व्रत हे नियमित ती करत होती. लग्नानंतर एका रात्री देवी गौरी त्या मुलीच्या स्वप्नात प्रकट झाल्या आणि त्यांनी तिला सांगितलं की तुझ्या पतीवर मृत्यूचे संकट येणार आहे, त्यापासून त्याचं रक्षण करण्यासाठी एक उपाय कर. देवीच्या सांगण्याप्रमाणे तिनं पूजा केली आणि पतीला सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक ते सर्व केलं. रात्री यमदूत सर्पाच्या रूपाने आले, पण देवीच्या कृपेने त्या सर्पाला दूध भरलेल्या भांड्यात अडकवण्यात आले. त्यामुळं पतीचा मृत्यू टळला. देवी गौरीच्या आशीर्वादामुळं त्या तरुणाचे अल्पायुष्य दूर झाले आणि त्याला दीर्घायुष्य लाभलं. त्यानंतर या व्रताचं महत्त्व सर्वत्र पसरलं. श्रद्धा, सौभाग्य, स्त्रीशक्ती आणि कौटुंबिक संस्काराचा सुंदर संगम म्हणजे हा मंगळागौर व्रत होय. मंगळागौर हे केवळ व्रत नसून श्रद्धा, सौभाग्य, स्त्रीशक्ती आणि कौटुंबिक संस्कार यांचा एक सुंदर संगम आहे. धार्मिक श्रद्धेनुसार माता गौरीची मनोभावे पूजा केल्यास वैवाहिक जीवनात सुख, समृद्धी आणि मंगलमय वातावरण लाभते. तसंच हा उत्सव महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे जतन करणारा एक महत्त्वाचा सण म्हणून सुद्धा ओळखला जातो. तर मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी अपेक्षा करते. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात अशाच नवनवीन माहितीपूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत